नमस्कार, वेड झाडांचे या चॅनलमध्ये आपले स्वागत। आतापर्यंत गोकर्णाचे वेल मी जमिनीत लावले होते। जमिनीत लावलेल्या वेलांची खूप वाढ झाली, त्यांना फुलेही भरपूर लागली, शेंगाही भरपूर लागल्या। पण या व्हिडिओमध्ये आज गोकर्णाचे वेल मी एका हुक हँगमध्ये लावणार आहे। यासाठी या हुक हँगला मी तळाशी एक छिद्र केलेले आहे, ज्यामधून जास्त झालेल्या पाण्याचा निचरा होईल आणि आपली वेल चांगली बहरेल। या हुक हँगमध्ये मी निळ्या आणि पांढऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या गोकर्णाच्या बिया लावणार आहे। बिया लावण्यासाठी हे हुक हँग कसे तयार करायचे ते आपण पाहूया। या हुक हँगच्या तळाशी मी पिंजलेल्या नारळाच्या शेंड्या टाकणार आहे, ज्यामुळे जास्त झालेल्या पाण्याचा निचरा होईल। नारळाच्या शेंड्यानंतर बागेतील पालापाचोळा मी टाकणार आहे। पालापाचोळ्यानंतर कुजलेलं शेणखत मी टाकणार आहे। कुजलेल्या शेणखतानंतर परसबागेतील माती मी यावर पसरणार आहे। आणि या मातीनेच ही कुंडी मी आता भरून घेणार आहे। अशा प्रकारे मी माती पसरलेली आहे। निळ्या आणि पांढऱ्या दोन्ही प्रकारच्या गोकर्णाच्या बिया रुजण्यासाठी मी टाकणार आहे। एवढ्या सर्व बिया टाकणार नाही, 4-4, 5-5 बिया टाकणार आहे। सर्व बिया अशा मी पसरून टाकणार आहे आणि या बियांवर मातीचा एक थर देणार आहे। बिया पूर्णपणे मातीमध्ये झाकून टाकलेल्या आहेत। आता यावर मी स्प्रेने पाणी देणार आहे। थोड्याच दिवसामध्ये या बिया रुजतील, तेव्हा यांचे अपडेट मी पुढील व्हिडिओमध्ये देईलच। तेव्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।